जिले के पाथरी शहर से बड़ी खबर। नगर पालिका चुनाव के मद्देनजर आज 17 नवंबर 2025 राष्ट्रवादी कांग्रेस यानी कि अजीत पवार गठ की ओर से मोइज अंसारी उर्फ मोइज मास्टर में अपना उम्मीदवारी अर्ज दाखिल किया। इस दौरान पाथरी सोनपेट के आमदार राजेश दादा विटेकर प्रमुख रूप से मौजूद रहे। रैली में हजारों की तादाद में नागरिक, कार्यकर्ता और समर्थक शामिल हुए। उम्मीदवारी दाखिल करने से पहले ये रैली पोस्ट ऑफिस चौक से शुरू होकर पूरे उत्साह के साथ नगर पालिका कार्यालय तक पहुंची। रैली में भावी नगर सेवकों की भी उपस्थिति दर्ज रही, जिससे माहौल और अधिक राजनीतिक रूप से सक्रिय दिखाई दिया। शहर में चुनावी हलचल तेज हो चुकी है और आज की इस रैली ने साफ कर दिया कि पाथरी नगर पालिका चुनाव में मुकाबला काफी दिलचस्प रहने वाला है। आमचे अधिकृत उमेदवार मोइज अंसारी उर्फ मास्टर यांचा व सर्व आमच्या नगरसेवकांच्या नामनिर्देशन आताच नुकतं दाखल झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे। या सर्वांनी या ठिकाणी मोइज अंसारी साहेब हे पूर्वी सुद्धा नगराध्यक्ष होते। त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकाच्या वतीने जे कार्य करण्यात आले ते चांगले कार्य काय सांगणार? मोइजबाईंनी यांनी 2.5 वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे आणि खूप चांगलं काम तळागाळापर्यंत त्यांनी केलेलं आहे। प्रत्येक प्रभागात, प्रत्येक वार्डात सर्वांना सोबत घेऊन या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे पाथरीच्या जनतेला मी नम्र विनंती करतो, आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभं केलेले अध्यक्ष व सर्व उमेदवार यांना आपण त्या ठिकाणी प्रचंड मतांनी सहकार्य करावं। सर्व वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद द्यावे, माझ्या सर्व माता भगिनींनी आशीर्वाद द्यावे, माझ्या सर्व तरुणांनी प्रचंड सहकार्य करावं आणि या शहरामध्ये परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सर्व उमेदवारांना तुमची सेवा करण्याची एक संधी द्यावी। राजेश दादा यांना ज्या पद्धतीने पाथरी भाषाने आमदार केले त्या पद्धतीने टुरिस्ट येणार का पाथरी नगर परिषद? 100% यावेळेस या शहरामध्ये परिवर्तन होणार आणि पाथरी शहरातील सर्व सुजाण जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देणार। 100% अनेक वर्षाची सत्ता एकाच कुटुंबामध्ये त्या ठिकाणी असल्यानं एक मोठ्या प्रमाणामध्ये अँटी इन्कम्बन्सी, एक नाराजीचा सूर या शहरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि त्याच माध्यमातून आज एवढा मोठा जनसमुदाय आज भव्य रॅलीच्या माध्यमातून आमच्या सोबत जुटलेला आहे। मला सुद्धा अपेक्षा नव्हती की अशा पद्धतीचं सहकार्याने, अशा पद्धतीचा तरुण असेल, सर्व स्तरातला वर्ग असेल, सर्व जाती धर्माचे लोक असतील हे या रॅलीमध्ये सहभागी होतील अशी मला सुद्धा अपेक्षा नव्हती। परंतु आज माझा सुद्धा कॉन्फिडन्स जे आहे, आत्मविश्वास आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बळावलेला आहे। मला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स माझा द्विगुणित झालेला आहे आणि याच कॉन्फिडन्सच्या, आत्मविश्वासाच्या जोरावर या पाथरी नगर परिषदेमध्ये सत्तांतर होऊन, परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळणार आहे। संधी लोक या ठिकाणी देणार आहेत, सेवा करण्याची संधी ही पाथरीतली जनता देणार आहे। इथं जातपात, धर्मपंथ कधी लोकशाहीमध्ये पाहिलं गेलेलं नाहीये। तिन्ही पक्ष असेल किंवा कोणी असेल हे जातीचं समीकरण कधी त्या ठिकाणी पुढे करत नसतात। सर्वांना सोबत घेऊन जाणारा चेहरा कशा पद्धतीने आपल्याला देता येईल त्या पद्धतीने तसा पद्धतीचा चेहरा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे।